अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी भीषण झाली आहे की आता ही सुविधा नसून थेट आजारांची केंद्र बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. घाणीचे साम्राज्य, तुटलेली व्यवस्था, दुर्गंधीने त्रस्त महिला आणि लहान मुले आणि महिनोन्महिने गायब असलेली सफाई व्यवस्था. स्वच्छ भारताच्या जाहिराती एकीकडे आणि वास्तव दुसरीकडे. नेमकी काय आहे परिस्थिती? अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या राजापेठ प्रभाग क्रमांक 18 मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दिवसेंदिवस भयावह बनत चालली आहे. केडियानगर, कुंभारवाडा, नागदेवबाबा मंदिर परिसर, रेडियंट हॉस्पिटल जवळील भाग आणि कवरनगर झोपडपट्टी परिसरातील शौचालयांमध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र समोर आले आहे. हा वार्ड क्रमांक 13 आहे आणि याच्यामध्ये साफसफाईचं काहीच नाही आहे. नाल्या तशाच पडल्या आमच्या, संडास तसेच पडले आमचे, रस्ते तसेच पडले आमचे. संडासाबद्दल सांगा, याचा काय त्रास आहे? संडासाचा खूप त्रास आहे. काही सफाई नाही आहे. सफाई कामगार येत नाहीत काय? कामवाले लोक नाही तिथं, काम करत नाही, काही नाही, सफाई करत नाही. याची कंप्लेंट केली का आपण? कंप्लेंट खूप वेळा केली सर. 5 मिनिटासाठी येते, बस ते साफसफाई करून चालले जाते. 2 दिवसासाठी येते, चालले जाते, येत नाही मग वापस. महिना 2 महिने काही पाणी नाही तिथं, काहीच नाही आहे. अजून काय त्रास आहे तुम्हाला? खूप त्रास आहे त्या संडासाचा. नाल्या पहा, रस्ते पहा, काही ढंग नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक शौचालयांमध्ये 15 दिवस साफसफाईच होत नाही. सफाई कर्मचारी येतात, वरवरची साफसफाई करतात आणि निघून जातात. शौचालयांमध्ये तुटलेल्या सीट्स, तुंबलेले गटारी, पाण्याचा अभाव आणि असह्य दुर्गंधींमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिकांनी सार्वजनिक शौचालय वापरण्यास बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी अनेक वेळा नगरसेवक आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्यात, निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. माझं नाव रमेश यादव. हां, बरं. काय प्रॉब्लेम काय संडासचा काय प्रॉब्लेम असा आहे की ते नाले, ते संडास साफ करायला येतात नाही, आले तरी वरच्या वर करतात आणि 10 मिनिटात चालले जातात. आणि काहीच नाही, ते फक्त दाखवासाठी करतात, फक्त की हे केलं म्हणून, आणि बस फोटो काढतात आणि निघून जातात. आणि आम्ही म्हटलं तर म्हणते झालं 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 आणि काहीच नाही. आणि नगरसेवकाकडे कंप्लेंट दिली, आम्ही तिकडे कंप्लेंट दिली, कोणी ऐकत नाही. आता आपली मागणी काय? मग मागणी आहे की आठवड्यातून 2दा तरी ते संडास चांगल्या तरीकेने, म्हणजे चांगल्या तरीकेने साफ करायला पाहिजे. तिथं ते ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे, डास नाही व्हायला पाहिजे. त्या संडासात इतकी घाणेरडी वास येते, ते अळ्या बाहेर चालताना दिसतात तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त काय सांगू मी तुम्हाला. निवडणुकीत आश्वासनं दिली जातात, परंतु मूलभूत सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, असा संताप आता उघडपणे व्यक्त होतोय. एकीकडे स्वच्छ भारत अभियानावर लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र दुसरीकडे शहरातील सार्वजनिक शौचालयांची ही अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. आता तरी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने साफसफाई, दुरुस्ती आणि नियमित देखभालीची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. सार्वजनिक शौचालय ही नागरिकांची मूलभूत गरज, मात्र प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही सुविधा आता नागरिकांच्या आरोग्याकरिता धोकादायक ठरत असल्याचा आरोप होतोय. मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, की नागरिकांना अजूनही घाणीच्या साम्राज्यातच जगावं लागणार? रहवासी बजरंग टेकड़ी का ही हूँ और ये बजरंग टेकड़ी की समस्या नहीं, ये पूरे प्रभाग की समस्या है. अभी आपने देखे होंगे कि दरवाजे टूटे, महिलाओं के, अगर महिलाएं शौचालय करने जाती तो दरवाजे टूटे, सीट साफ नहीं है, पानी की व्यवस्था नहीं है. यहाँ गौर, गरीब, दलित, आदिवासी सभी समाज के मिलजुल के रहते हैं, पर ये संडास के कारण इतनी समस्या बढ़ती जा रही है. बारम्बार हमने कंप्लेंट की महानगर पालिका में, पर कोई सुनवाई नहीं. और सभी अधिकारी से लेके सभी मिलजुल के एक सरकार चला रहे हैं, पर कोई गरीबों की इधर ख्याल नहीं दे रहा है. आपकी मांग क्या है फिर? सूरज मिश्रा. आपकी मांग क्या है? बस मांग यही है, हमारी मांग रहती क्या, छोटी छोटी मांग है. यहाँ पे संडास के साफ सफाई नहीं हो रही है कुछ बराबर. आज देख रहे नाले की दीवार, और कभी भी पानी बरसात नाले तक के यानी पूरी कोई बराबर व्यवस्था नहीं है. मांग तो एक मांग शब्द ही रह गया है, कुछ भी पूरी नहीं हो रही. सिर्फ हमारी इतनी मांग है कि जल्द से जल्द संडास को, बाथरूम को साफ सफाई, स्वच्छ और पानी की व्यवस्था की जाए यहाँ पे.